हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. यावेळी टाईम सांगितलं दुपारचे 12:30 1 वाजले असतील आणि बाबांना आता जेवायला थोडासा लेट झालेला आहे. म्हणजे शनिदेवाच्या मंदिरात गेले होते आणि आता दिने जाऊन घेऊन आला. नाहीतर तिथंच गुंततात म्हणजे विसरून जातात का काय असं वाटतं मला. जेव्हापर्यंत जाऊन आणत नाही तेव्हापर्यंत येणार नाहीत असं होतं. तर आता तिने जाऊन घेऊन आला. येऊन अंघोळ वगैरे केलं आणि जेवण करत आहेत आणि मी माझी कामं आवरते. म्हणजे सकाळी एक वेळा मशीन लावलेली होती. आता दुसरी वेळा हे मशीन लावत आहे. म्हणजे आता श्रावण महिना स्टार्ट होणार आणि हा व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला म्हणजे श्रावण महिना स्टार्ट झालेला असेल. इकडं सगळे बेडशीट, परत सोफ्याचे कव्हर वगैरे सगळं मी काढलेलं आहे आणि मशीन लावत आहे. म्हणजे वातावरण पण थोडंसं पावसाचं झालेलं आहे. इकडच्या रूममध्ये जे कपडे, पिशवी वगैरे दिसत आहे ना, ती सगळी जाण्याची तयारी आहे. म्हणजे जसं आठवण उरली तसं यांचे कपडे, माझे कपडे, बाबांचे कपडे सगळं मी काढून ठेवलेलं आहे. म्हणजे मोठ्या बॅगमध्ये नंतर पॅक करणार आहे, पण तोपर्यंत सगळं इथं आणून ठेवलेलं आहे. म्हणजे सगळे एकत्र ठेवलेलं आहे. काही नंतर विसरायला नको. तर इथे सगळे कपडे मी मशीनला लावत आहे. सवय, दस्ती हे सगळं घेऊन जायचं सोबतच सगळे कपडे धुवूनच नेणार आहे. मग मी ते सगळं मी धुवायला ठेवते. मशीनमध्ये घातलेलं आहे. डिटर्जंट लिक्विड टाकून ठेवते. म्हणजे कपडे धुण्याचं काम होत राहील. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते. फरशी वगैरे पुसायची आहे आणि तसं तर दररोज मी दुपारीच फरशी पुसत असते. म्हणजे सकाळी इतका वेळच नसतो. सकाळी खूप धावपळ असते. तर मशीन ऑन केलेली आहे आणि दुसरं बेडशीट ऑन करते. तर हे पण बेडशीट कॉटनचं आहे. नाक चलेलं बघू शकता इकडे. म्हणजे जेव्हा आणलं तेव्हा खूप मोठं होतं हे. पण जसं पाण्यात घातलं आणि धुवत गेलं तसं आग चलेलं आणि एकदम छोटं झालेलं आहे बघू शकता इकडं. एकदम बेडशीट पण अंथरलेलं आहे उशीला. याचे म्हणजे जसं बेडशीट आहे तसेच खोळ पण भेटतात. पण याच्यासोबत एकच आलेलं होतं. म्हणून मी दुसरं इकडे खोळ घातलेलं आहे उशीला. तर इकडं पिलो कव्हरही घातलेलं आहेत मी. तर झालेलं हे पण काम. आता चला पुढची कामं आवरूया. म्हणजे विचार करण्याची गरज नाही. इतकी कामं पडलेली आहेत ना, आता हे करा, हे करा. एक वेळा टेन्शन येते की काय-काय आवरू आणि काय-काय नाही. म्हणजे फक्त 3-4 दिवस राहिलेले आहेत. तोपर्यंत मला सगळं आवरायचं आहे सगळं व्यवस्थित. आणि श्रावण महिना असल्यामुळे सगळी साफसफाई घरची पण होत आहे. परत सगळे सोफ्याचे कव्हर, पडदे वगैरे हे पण मला सगळे धुवायला घ्यायचे आहेत. तर काही मी धुवायला टाकलेले आहेत. आता मशीन होत आहे तोपर्यंत मी थोडंसं रेस्ट घेतली. म्हणजे थोडा विचार केला की बाबा काय करायचं सुचत नव्हतं. तर तिथंच गेले होते पहिले विचार करत-करत. थोडा वेळ मी रेस्ट घेतलेलं होतं आज. तर दररोज तर वेळ भेटत नाही, पण आज कामामध्ये थोडासा वेळ काढला स्वतःसाठी. बाबा पण जेवण झाल्यानंतर झोपलेले होते. आता आलेले मी किचनमध्ये आणि थोडासा लसूण मी सोलून ठेवलेला आहे इकडे बघू शकता. म्हणजे आता चिवडा वगैरे बनवण्यासाठी लसूण थोडासा जास्तच लागणार आहे. तर आणखीन थोडासा लसूण मी ठेवलेला आहे. म्हणजे टीव्ही बघत-बघत सोलता येत मग बाहेर नेऊन ठेवलं आणि सकाळी मी भिजत घातलेलं होतं. म्हणजे सकाळी मी रात्रीच पाण्यात टाकून ठेवले तांदूळ डाळ आणि सकाळी लवकर मला वाटण करायचं होतं. पण झालंच नाही, खूप लेट झालेलं आहे. टाईम सांगितलेला दुपारचे 4:30 वाजले असतील किंवा 5 वाजले असतील. मी तिथं बघितलं नाही आणि भांडी वगैरे त्यातल्यात मी जमा केलेले आहेत. म्हणजे थोडासा भात त्या कुकरमध्ये, थोडासा भात या कुकरमध्ये असं झालेलं होतं. तर त्याच कुकरमध्ये सगळा भात केला आणि कुकर झाकून ठेवलेला आणि आज मसाला डबा मी घासलेला होता. तर सगळ्या वाट्या लावून मसाले भरून ठेवते. इकडं 2-3 वाट्यामध्ये मसाला होता म्हणून तेवढं घासायला घेतलं नाही. बाकीच्या इतक्या रिकाम्या होत्या सगळ्या घासलेल्या. बघू शकता मसाला एकदम स्वच्छ झालेला आहे आणि 8 दिवसाला एकदा घासावाच लागतो कारण खूप लवकर खराब होतो. मसाले वगैरे पडतच असतात ना त्यामुळे. अगोदर मी यामध्ये पेपर पण टाकलेले होते तरी पण काही फायदा झाला नाही. सगळीकडे मसाला वगैरे पडतच होता आणि आपले तेलाचे हात वगैरे लागतात तर त्यातच चिकट पण खूप लवकर होतो तो. इथे सगळे मसाले काढलेले आहेत. काही काढायचे आता ते उद्या काढणार आहे. तर ठेवलेला मसाला डबा लावला. आता हे जे तांदूळ मेथीदाणा भिजत घातलेलं होतं ते धुवून घेऊया. त्या अगोदर ती पोहे भिजत घालते. पोहे अगदी 5 मिनिटात भिजतात. पण हे जे जिन्नस आहेत बाकीचे तांदूळ, डाळ, मेथीदाणा हे 8 तास तरी आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. तसं तर मी रात्रीचे पाण्यात टाकलेलं होतं. तर छान भिजलेलं रात्रभरामध्ये. तर इकडे स्वच्छ धुवून घेतलेले 2-3 पाण्यानं आणि आता उडदाची डाळ पण धुवून घेतलेली. म्हणजे 1-2 साल आहे ती घरी बनलेली डाळ ना त्यामुळे. इकडे डाळ मी छान घासून सगळ्या सालं काढून डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तांदळामध्येच मिक्स केलं. म्हणजे सगळे जिन्नस मिक्स करायचे आपल्याला. म्हणजे सगळं छान वाटलं जातं. इकडं डाळ टाकलेली आहे. आता पोहे पण स्वच्छ धुवून यामध्येच मिक्स केलेलं आहे. तर पातेलं टप्प भरलेलं आहे आता. आता सगळ्याची वाटण करून घेते. जे मसाला झाले सगळा मी कडेला आवरलेला आहे. मिक्सर काढून घेतलेला आहे आणि पटकन वाटायला घेऊया. म्हणजे कामात काम हे काम मी वाढून घेतलं. आता श्रावण महिना सुरू उडदाच्या वस्तू काही बनवल्या जात नाही त्यामुळे आम्ही पण जात आहे तर एवढं घरी असेपर्यंत सगळ्यांना बनवून खाऊ घालूया ना आपण खावायला. इकडं इडली किंवा डोसा आपण सगळं बनणार आहे. म्हणजे 2 दिवस तरी भेटतो चांगला. थोडंसं जास्तच मी भिजत घातलेलं आहे. म्हणजे हे सगळी तयारीलाच वेळ लागतो आपल्याला. 1 दिवस अगोदर त्याची सुरू होते आणि आपलं 1-2 दिवस तरी नाश्ता बनेल तितकं जोडूया. इकडं दुपारी सगळे जिन्नस मिक्सरमध्ये आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे
आणि मिक्सरला एकदम फाईन वाटून घ्यायचं. बघू शकता एकदम छान बारीक वाटलेला आहे. तरी पण मला वाटतं ते थोडंसं थोडंसं पाणी टाकून मी परत एकदा मिक्सरला फिरवलेलं आहे. आता कडे मोठ्या पातेल्यामध्ये म्हणजे जे भांडं घ्यायचं ना पत्र टोनाचं घ्यायचं म्हणजे ते छान फुललं जातं. तर आता दुसऱ्या घ्यायची अशाच पद्धतीने छान वाटून घेतलेलं आहे. कारण बाकीची कामं खूप जास्त आहेत. मग खूप कंटाळा आला होता. असं वाटत होतं काय करायचं विचार करूनच असं वाटतं की काय करायचं काय करायचं असं झालेलं आहे मला. एकदम सगळं जे काही बनवून ठेवलेलं आहे आणि यामध्ये काहीच टाकलं ना खाण्याचं सोडा नाही काहीच टाकलं नाही तरी पण छान फुललं जातं ना. तर ते झाकून ठेवले तरी पण या पातेल्यामध्ये इतकं बेटर म्हणजे फुलणार नाही सगळे खाली जाणार तर नंतर मी दुसऱ्या भांड्यात काढणार आहे. तोपर्यंत मशीन पण झालेलं आहे. तर अगोदर कपडे उन्हाला टाकून येते. खूप लेट झालं म्हणजे 1 तास झाले मशीन माझे कपडे धुवत आहेत. म्हणजे अधूनमधून लेट जाणं येणं करते ना त्यामुळे थोडासा लेट झालेला आहे. सगळे कपडे हाडकू घालत आहे आणि वातावरण बघू शकता कसं झालेलं ऊन अजिबात नाही आहे. फक्त हवा आहे आणि हवा अशी राहणार असेल मला इथे खूप पैसा होतो हवेचा आणि घर उचलून ठेव पैसे बसायला असं वाटतं. म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतर आपल्याला म्हणजे घरचं वातावरण खूप छान वाटतं. सगळ्या ताईंना खूप आवडतं. म्हणतात की ताई तुझ्या घरचं वातावरण खूप छान आहे. समोर घर नसल्यामुळे छान थंडशी हवा येते. छान वाटतं फ्रेश वातावरण आहे. पण मला नको वाटत आहे कारण खूप जास्त हवा असली ना तर कपडा उन्हाला घालता येत नाही. सगळं उडून जातो वाळू खालीपर्यंत. गॅस राहत नाही समोर काही ठेवलेलं राहत नाही सगळं उडून येऊन जातं. खूप खूप टेन्शन आलेलं आहे मला याचं. तर तुम्ही बघूनच अंदाज लावू शकता किती जोरदार हवा आहे. सगळे कपडे उडून येऊन जातात. वाळू पण घालता येत नाही मला आणि एखादा 2-2 चिमटे मी लावलेले आहेत कारण हवा तशी आहे भयानक आणि दररोजच आहे. म्हणजे दररोजच असंच वातावरण राहतं. तर सगळे कपडे उन्हाला घालून यायच्या अगोदरचे ते सगळे काढलेले त्यांनी घरी आणून ठेवलेले आहे. काही कपडे आमचे पण धुवलेले आहेत अजून जे इस्त्रीला नेऊन द्यायचे त्यांना. तर ते जाऊन अगोदर इस्त्रीला देऊन येते. तर फायनली कपड्यांचं काम झालेलं आहे. चला आता पुढचे कामं आवडून विचार करण्याची गरजच नाही. किती धावपळ करायची ना म्हणजे जाईपर्यंत अशी धावपळ आपली होणार आहे. तर आता ही कामं करून खूप दम पण लागलेला आहे. तर मी आजपासून पाणी पिते अगोदर म्हणजे गरमी पण आहे यामध्ये हवा तर असते गरमी पण पडत आहे. पाणी पिलेलं निवांत बसून आता हे पोतं वगैरे धुलेले होतात मी पीठ काढलेलं तांदळाचं पोतं धुतलं आणि सगळे कपडे धुलेले होते. तर सगळे कपडे उलटे शुद्ध करून उन्हाळा टाकलेले असतात. सगळं सवाशे करून जागेत ठेवून देते आणि जे कपडे घेऊन जायचे सोबत ते घरी घालून इथे ठेवते. म्हणजे जी पिशवी मी केलेली आहे त्या पिशवीमध्ये ठेवून देते. म्हणजे मोठ्या बॅगमध्ये नंतर पॅकिंग करणार फक्त मी सगळं जमा करत आहे नंतर विसरून जाते त्यामुळे याद राहते. बघू शकता सगळी कामं तोपर्यंत कपडे लागले काम करत दररोज वेळ नसतो पण आज मी येऊन बसले कारण दिवस आहे ना जायचं म्हणजे त्यामुळे कामं पण चालू होते. आणि इकडे मला थंड थंड आईस्क्रीम पण नाही काय मी पहिल्यांदाच खात आहे. म्हणत एक फालुदा आहे म्हणजे मी पहिल्यांदा खाते नाव पण वेगळंच वाटलं मला. तर त्याला फालुदा म्हणतात आणि खूप छान टेस्टी आहे खाण्यासाठी. अगोदरचं कसं आहे त्यामध्ये शेवाळ्या म्हणजे काय काय होतं काय टेस्ट तर छान होता पण त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घातलेल्या होत्या पण खाण्यासाठी खूपच टेस्टी होत आहे आणि खूप छान थंड थंड. तर तुम्ही पण खा इतकं मी खाणार नाही ग्लास भरून आणलेलं होतं ते तर त्यामध्ये मी अर्ध घेताना अर्ध आणलेलं तरी पण खाली नव्हते बाकी सगळे मला म्हणतात तुला खूप आवडतं ना केक मला आवडतात थंड वस्तू पण हे खूप जास्त आणलेलं होतं. तर थोडंसं दिनेशला पण ठेवायचं होतं मला तर म्हणतात दिनेशला मी दुसरं देऊन पाठवत होतो घरी पण हे सगळं तूच खा म्हणजे समोर खा असंच यांचं सगळ्या गोष्टी अशाच असतात जे खायचं काही ठेवू देत नाही माझ्या समोर खा म्हणजे असं वाटतं त्यांना मी त्यांनी केल्यानंतर मी खाणार तर त्यामुळे समोर खाणं खाल्लं खाली मी खाल्लं वगैरे सगळं आणि लसूण ठेवलं आणि इकडे पाण्याची बॉटल पण रिकामी झालेली पाणी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे जे मी त्यांचं लावलेलं भिजलेलं काढलेलं मला पूर्ण शेवाळ दिलेली बघू शकता साईडला पूर्ण शेवाळ आणि पाण्याचं तितकं व्यवस्थित खूप जुने शेवाळ जास्त झालेलं आणि मला स्वच्छ धुवायची होतं पण याच्या मुळा पूर्ण खाली झालेलं तर एकदम काढता पण आलेलं नाही म्हणून काहीतरी कसं झाड मी आतमध्ये ठेवून पूर्ण स्वच्छ केलेलं आहे म्हणजे शेवाळ पूर्ण स्वच्छ केलेलं आहे आणि पाणी पण झालेलं होतं त्याच्यात स्वच्छ खडे पण आहेत कलरचे म्हणजे अगोदर मासे होते यामध्ये पण मी जसं माशा मरून गेला की खाण्याचे काम होता म्हणून मी फ्लॅनचे झाड लावलं त्यांचं शेवाळ फेकत होता
आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे म्हणजे पाणी आणखी स्वतःचे कवर पण मी घातलेले टाकलेले आहेत आणखी हारलेले आहेत. तर आता थोड्या वेळ काढून घालतो आणि इकडं टेबल मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि मागे ठेवलेलं खूप छान वाटत आहे. बघू शकता तुम्ही बसल्या बसल्या झोपत येते मला थोड्या वेळ झोप आणि तर झोपत जात आहे. चहा बनवून देते तर नको मला वेळ झालेला म्हणजे घरून भरपूर वेळ झाला त्याला बसत नाही काम होतं आणि बसल्या झोप पण लागलेली होती. पाणी कपडे काढून आणि बाकीचे काम म्हणजे स्वतःची कवर वगैरे अंतरायचे आहे तिकडे बघू शकता तिथे किती छान स्वच्छ दिसत आहे आणि मनी प्लांटचं तर खूप छान दिसत आहे भरणी ते थांबतात नाही. तर आता मी कपडे काढण्यासाठी सगळे कपडे हाडकलेले आहेत आणि हाडणं पूर्ण इकडे तिकडे गोल घेतले जोडला काढून घेते सगळे आणि स्वतःचे कवर सोप्यावर टाकते आणि बाकीचे कपडे सगळे घरी घालून घेते. खूप जास्त कपडे मशीन लावली हाताने काही धुलेले नाही हाताने धुलं नाही फरक मला खूप वेळ गेला असता आणि दुसरी कामं माझी राहून गेले असते. आज थोडासा रेस्ट पण घेतला इतकी कामं काढून पण सगळे कपडे काढून आलेले आहे म्हणजे टाकले बंद करते थोडा वेळ गेट राहणे हवेमुळे ना खूप जोरदार आवाज येतो त्याचा त्यामुळे अगोदर कडी लावते आणि मग ते काम करते. बाबा फ्लॅटाकडे गेलेले होते मला काही तिथं उडीद वगैरे पेरलेलं आहे त्यांना सगळं हारणं खाली ते सांगत होते. गेल्या वर्षी तर बाबाला मी ते सांगत होते की तुम्ही उडीद मूग ते घालू नका चिंया तेल जे असतात ना ते घालायचे म्हणजे घालत आणि त्याला काही खात नाही झाडणं खात नाही दुसरं खात नाही तो आहे खात नाही म्हणजे वेगळे राखण्याची गरज पडत नाही आणि खाण्यासाठी पण चांगलं असतं. बाबा तेच म्हणत आहे तर सगळं झालं आणि मी हरणाकडे गेले त्यांच्या बहिणीकडे तर त्यांच्या सासूबाईंना दिलेले होते आणि मी खात पण आहे वगैरे ते बाबाला दाखवत होते की चिंयाचे असे असतात आणि हे आपण घालूया ठीक आहे म्हणत आहेत कारण आता फ्लॅटाकडे तितका लांब दररोज जाणं होत नाही हारणं वगैरे काही ठेवत नाही घातलेलं त्यामुळे चिंया ठीक आहे तर सगळे कपडे तर स्वतःचे कवर वगैरे टाकले कपडे घरी घालून ठेवले खोळ वगैरे सगळे घरी घालून ठेवले बाबांनी जेवण वाढलेले म्हणून तर यासोबत या व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर.